नेवासा येथे महायुतीच्या नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। आज श्री क्षेत्र नेवासा येथे एक ऐतिहासिक आणि गौरवमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या वतीने तसेच पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या खास कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व महायुतीचे नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात खास महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत झाली। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। या भव्य समारंभात त्यांच्या नेतृत्वात महायुतीच्या नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अभिवादन करण्यात आले। सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित असलेले आमदार काशीनाथ दाते सर, श्री विक्रमसेन अच्युत आणि श्री नितीनजी दिनकर यांचे यथोचित स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात काशीनाथ दाते सर यांनी आपल्या भाषणात महायुतीच्या एकजुटीची आणि संघर्षाची महत्त्वाची भूमिका सांगितली। त्यांनी विश्वास व्यक्त केला की महायुतीचे नेतृत्व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। त्याचप्रमाणे विक्रमसिंह पाचपुते आणि श्री नितीनजी दिनकर यांना त्यांच्या संघर्षासाठी आणि कार्यक्षमतेसाठी मान्यता दिली। कार्यक्रमात अहिल्यानगर महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सर्व उपस्थितांनी महायुतीच्या भविष्यातील यशाची आणि एकजुटीची शुभेच्छा दिली। कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्याच्या गोडवा व कर्तृत्वाचे अभिमानपूर्वक स्वागत स्वीकारले। समारंभाची गोडी उचलताना त्यांनी राजकारणामध्ये एक नवीन अध्याय लिहिण्याचे संकल्प केले। अशा प्रकारे आजच्या या भव्य कार्यक्रमाने नेवासा येथील जनतेला एकजुटीचा आणि समृद्ध भविष्यातील आशा दिली। महायुतीचा विजय एकसंध विकास आणि समृद्धीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला। या कार्यक्रमाच्या वेळेस किसनराव पेशवे पाटील गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सुनील परदेशी, बाळासाहेब पवार, भाजपा सचिव प्रताप शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अब्दुल शेख, ऋषिकेश शेटे, आदिनाथ पठारे, कोलते डॉक्टर, अंकुश काळे, भाऊसाहेब वाघ, उभेदर पाटील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।